ज्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार स्कॉलरशिप मिळालेली आहे अशा बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। कारण शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना बांधकाम कामगार स्कॉलरशिप मिळालेली आहे अशा विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जाची सुरुवात झालेली आहे। ज्या कामगार मित्रांना शैक्षणिक योजनेअंतर्गत बांधकाम कामगार स्कॉलरशिप मिळालेली नाही अशा कामगारांच्या मुलांना देखील स्कॉलरशिप आता कशी मिळणार या संदर्भात नवीन अपडेट आलेली आहे। बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे बांधकाम कामगारांनी प्रत्येकाने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या कामगार मित्रांना देखील या योजनेसंदर्भात माहिती द्यायची आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ही मोठी योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेमध्ये सगळ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये स्कॉलरशिप असेल, त्यानंतर त्यांना टॅबलेट घेण्यासाठी पैसे, लॅपटॉप घेण्यासाठी पैसे, MSCITचा जर कोर्स पूर्ण केलेला असेल तर त्याची देखील फी तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे। यासाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात हा फॉर्म बाहेर आलेला आहे। या फॉर्म प्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला योजनेचा संपूर्ण लाभ आता घेता येणार आहे। आता हे सगळं कार्यालयीन उपयोगाकरिता आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही कार्यालयाचं नाव टाकायचं, त्यानंतर जिल्हा टाकायचा आणि अर्जाचं आवक दिनांक आणि अर्जाचं आवक क्रमांक हे जर माहिती नसेल तर तुम्हाला तुमच्या गावातील जे ग्रामसेवक असतील किंवा जिल्हा किंवा तालुका सुधार केंद्र जे आपल्या बांधकाम कामगार मंडळाचं आहे तेथील अधिकारी समजून सांगतील। त्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट आकारचा फोटो। या ठिकाणी बरेच कामगार मित्र चुकतात आणि त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही। या ठिकाणी ते ज्या विद्यार्थ्याला लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याचा फोटो लावतात, तर असं करायचं नाही। ज्या बांधकाम कामगाराच्या कार्ड वरती तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या बांधकाम कामगाराचा फोटो या ठिकाणी यायला हवा। आता अर्जदाराने भरायची माहिती, आता येथून खाली जी माहिती असेल ती सगळी माहिती बांधकाम कामगाराला भरावी लागणार आहे। आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया की कामगाराने फॉर्म कसा भरायचा। तर अर्जदाराचे स्वतःचे नाव, त्यानंतर त्याच्या वडिलांचे, जर महिला असेल तर पतीचे नाव आणि त्यानंतर आडनाव। जर एखादी विवाहित महिला असेल तर लग्नानंतरचे आडनाव टाकायचे आणि अविवाहित असेल तर लग्ना अगोदरचे टाकायचे आणि या ठिकाणी पतीचे नाव, वडिलांचे नाव व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर नोंदणी क्रमांक, तुम्हाला या ठिकाणी एक नोंदणी क्रमांक आला असेल MH12, MH16, MH18 या क्रमांकाने तो या ठिकाणी नोंदणी क्रमांक टाकायचा। नोंदणी क्रमांक तुम्हाला तुमच्या बांधकाम कामगार कार्ड वरती पाहायला मिळेल। त्यानंतर नूतनीकरणाची दिनांक, म्हणजे तुमचं सध्या नूतनीकरण चालू असेल तर तुम्ही ते रिन्युअल केव्हा केलेलं आहे त्याची तारीख टाकायची। यामध्ये आता फॉर्मॅट जाणून घ्या काय आहे, DD, आणि इथे 4 वेळा YY आहेत, म्हणजे या ठिकाणी 2 तुमचे अंक येणार तारखेचे, म्हणजे 1 तारीख असेल तर 01 येणार किंवा 10 तारीख असेल तर 10 येणार। त्यानंतर महिन्याला देखील तसंच, दुसरा महिना असेल तर 02 येणार किंवा 10वा महिना असेल तर 10 येणार आणि पुढे 2026 हे साल येणार। व्यवस्थित ते टाकून घेतल्यानंतर पुढील मुद्दा आहे आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी, म्हणजेच मोबाईल नंबर। 12 अंकी आधार क्रमांक आणि 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी टिक करायचे आहे योग्य त्या ठिकाणी, तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात त्या ठिकाणी टिक करायची। त्यानंतर विवाहित आहात की अविवाहित, म्हणजे लग्न झालेलं आहे की लग्न झालेलं नाही अशा ठिकाणी टिक करायचे आहे। त्यानंतर पुन्हा एकदा जन्म दिनांक तुम्हाला टाकायचे आहे आणि फॉर्मॅट DD, या YY याचा तुम्हाला मी फॉर्मॅट सांगितलेला आहे। आणि जन्म तारखेपासून आजच्या दिवसापर्यंत तुमचं वय किती आहे, मग 34 असेल, 40 असेल, 50 असेल, ते वय या ठिकाणी टाकून घ्यायचंय, कारण वय बांधकाम कामगार योजनेमध्ये अत्यंत महत्वाचे आहे। त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील तुम्हाला आता या ठिकाणी द्यायचा आहे, म्हणजेच अर्जदाराचं बँक खातं कोणतं आहे। या ठिकाणी 50% बांधकाम कामगार चुकी करतात की ज्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार आहे त्या विद्यार्थ्याचं बँक पासबुक त्या ठिकाणी अपलोड करतात, पण कोणत्याही कामगाराने असं करायचं नाही। या ठिकाणी अर्जदार जो कामगार आहे त्याचंच बँक खातं टाकणार आहे। त्यानंतर बँकेचे नाव टाकायचे, कोणत्या बँकेत आहे, स्टेट बँक, बरोडा, महाराष्ट्र येथे नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर शाखेचं नाव, शाखा कुठली आहे, MIDC मधली शाखा, गावातली शाखा किंवा तुमच्या नगर मधली शाखा। त्यानंतर बँक शाखेचा पत्ता, तुमच्या जी बँकेची शाखा आहे तिचा पत्ता काय आहे तो संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। तुमच्या बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे आणि बँक खाते क्रमांक, मग तो 10 अंकी, 12 अंकी, 13 अंकी, 14 अंकी इथपर्यंतचा असेल तर तो टाकून या ठिकाणी घ्यायचा आहे। इथपर्यंत झाली ही बांधकाम कामगाराची माहिती। आता सगळ्यात महत्वाची माहिती ती म्हणजे पाल्याचा तपशील, म्हणजे पाल्याची माहिती। आता या ठिकाणी पाल्याचे किंवा पत्नीचे नाव विचारलेलं आहे। तुम्हाला प्रश्न असेल पत्नीचे नाव का विचारले, कारण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शाळा शिकण्यासाठी स्कॉलरशिप ही कामगाराच्या मुलांना देखील मिळते आणि कामगाराच्या
स्वतःच्या पहिल्या पत्नीला देखील मिळते. त्यामुळे पत्नीला देखील शाळेसाठी खर्च भागवायचा असेल, शिक्षणाचा खर्च घ्यायचा असेल तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिला जातो. या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इयत्ता कितवी आहे किंवा अभ्यासक्रम म्हणजे इंजिनिअरिंग, डिप्लोमा किंवा फार्मसी करत आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर शाळा आहे की महाविद्यालय आहे की संस्थेचा आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर योजनेचा क्रमांक येतो, तो जर माहिती नसेल तर तेथील अधिकारी तुम्हाला सांगतील. त्यानंतर रक्कम किती मिळेल ते देखील तुम्हाला तेथील अधिकारी सांगतील व रकमेचा लाभ देतील. त्यानंतर आता तुम्हाला काही कागदपत्र जोडावी लागणार आहेत जे की खूप महत्वाचे आहेत. संपूर्ण कागदपत्र जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या योजनेला किती पैसे मिळतील ते देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने शेवटपर्यंत टिकून राहा. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र जोडलेले असेल तर आहे लिहायचं आणि जर जोडलेले नसेल तर तुम्ही या ठिकाणी नाही लिहू शकता. शक्यतो संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी जे 4 सांगितले ते संपूर्ण कागदपत्र जोडण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बँकेचे पासबुक लागणार आहे, रहिवासी असल्याचा पुरावा लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, त्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, रेशन कार्ड देऊ शकता किंवा मागील महिन्याचे लाईट बिल दिलं देखील चालणार आहे. त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा ज्यामध्ये बोनाफाईडचं प्रमाणपत्र किंवा आयडी कार्ड असलं तरी देखील चालून घेतलं जाणार आहे. आता पुढील महत्वाची गोष्ट आहे कोणत्या विद्यार्थ्यांना किती पैसे मिळतील आणि सेम पैसे कामगाराची जी पत्नी असेल ती शिक्षण घेत असेल तर तिला देखील मिळणार आहेत. या ठिकाणी E01 नावाची स्कीम आहे ज्यामध्ये इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 2,500 आणि 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5,000 इतकी रक्कम दिली जाते आणि तुम्हाला 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 75% हजेरीबाबतचा शाळेचा दाखला लागणार आहे. म्हणजे विद्यार्थी 75% किंवा 75% जास्त शाळेत हजर होता याचा पुरावा लागणार आहे. त्या ठिकाणी E02 स्कीम आहे. यामध्ये इयत्ता 10वी ते 12वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास 10,000 रुपये रक्कम म्हणजेच प्रतिवर्षी 10,000 रुपये मिळेल आणि किमान 50% किंवा अधिक गुण असल्याचं तुम्हाला या ठिकाणी गुणपत्रिका लागणार आहे. त्यानंतर E03 नावाची स्कीम आहे. यामध्ये 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपये मिळतील आणि यासाठी कागदपत्र फक्त आणि फक्त तुमचा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर E04 ही एक स्कीम आहे. यामध्ये तुम्हाला खूप थोडी कागदपत्र लागणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला 20,000 रुपयांचं अनुदान दिलं जाईल. 2 पाल्यांचा अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीचं ते शिक्षण आहे म्हणजे डिग्रीचं ते पूर्ण करण्यासाठी लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय पदवी किंवा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी 1,00,000 रुपये आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी 60,000 रुपये लागतील आणि हे कागदपत्र अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येकाने ते संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी जमा करायचे आहेत. आता पुढील स्कीम आहे ती म्हणजे E06 आणि E07. यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा प्रतिवर्षी जर तुम्ही काही नॉर्मल डिग्री करत असाल तर त्यासाठी किती रक्कम मिळेल याची माहिती आहे. आणि E07 2 पाल्यांना संगणकाचं शिक्षण म्हणजे MSCIT जर पूर्ण करत असतील तर त्याचा लाभ मिळण्यासाठी MSCITचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची संपूर्ण फी मागे मिळेल. यासाठी MSCITचा तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे. ह्या झाल्या संपूर्ण स्कीमची माहिती. या ठिकाणी दिलेली माहिती वाचून घ्या, दिनांक टाका, ठिकाण टाका, अर्जदाराची सही व अंगठा टाका आणि खालील जी माहिती आहे ही तुमच्या कामाची नाही, ही माहिती तेथील अधिकारी भरतील. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने माहिती भरा. जर या फॉर्मची PDF लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी ही PDF डाउनलोड तुम्हाला करता येईल तर तेथून डाउनलोड करा. व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून आपल्या कामगार मित्रांमध्ये आत्ताच शेअर करा.